नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील. कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघितलं व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान कशा प्रकारचं झाले आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचं संपूर्णपणे अपडेट्स घडामोड आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. देवळा या ठिकाणची महत्त्वाची बातमी आहे. व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान. नगरसेवक संतोष शिंदे. बघू शकता देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी तसेच नगरसेवक संतोष शिंदे यांनी केला आहे. यावेळी या ठिकाणी यांची सभापती योगेश आहे यांची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे. याबाबत शेतकरी संतोष शिंदे यांनी सांगितले की या ठिकाणी बघितलं खरीप हंगामाच्या तोंडावर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. देवळा बाजार समितीमध्ये देखील आवक वाढली असून तुलनेत बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरण सुरू असल्याने एकंदरीत शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त केली जात आहे. याची काय फायदा व्यापारी वर्ग घेत असून चांगल्या प्रतीच्या कांद्याला देखील या ठिकाणी कवडीमोल भाव मिळत असल्याचं ही एक प्रकारे शेतकऱ्यांची लुटमार होत असल्याचा खंत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. याची बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. दिवसेंदिवस कांद्याची आवक वाढत असून या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात खरेदीदार व्यापारी नाहीत. त्यामुळे बाजार समितीने व्यापारी वाढवावेत. भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे तसेच बाजार समितीच्या मार्फत सोशल मीडियाच्या वर व्हायरल करण्यात येत असलेल्या बाजारभावाप्रमाणे सरासरी खरेदी होताना दिसून येत नसल्याने सांगितले जात आहे. 1 नंबर कांद्याला तुम्ही 1400 ते 1500 रुपये भाव देता. 2 नंबर कांद्याला शुक्रवारी या ठिकाणी बघितलं तर 1300 ते 1400. 3 नंबर कांदा 1000 ते 1300. गोल्टा 300 ते 1100. खात चोपडा 300 ते 850 रुपयापर्यंत. धन्यवाद. लक्ष्मी.